नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध परमेष्ठी भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह विवर्ण विगंध विमान विलोभ विमाय विकाय विशब्द विशोभ अनाकुल केवल सर्व विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। सिद्ध भगवान अनाकुल आहेत त्याच्यासाठी काल सांगितलं होतं काय याच्यामध्ये एक विहेतू अजून एक आणि वैभव ते दुपार लगीन लागलं काय कोणाला विचारायचं काय संयोग की बहुलता से आकुलताएं बढ़ जाती है। काय सांगितलं? जिथं अधिक संयोग आहे तिथं अधिक आकुलता आहे, म्हणजे संयोग सुद्धा आकुलतेचं एक कारण आहे असं सांगतायत। तर त्यासाठी त्यांनी काय घेतलं की सिद्ध भगवान अनाकुल आहेत का? कारण सांगितलं अनाकुलता के लिए अकेले का वातावरण अच्छा है। म्हणजे काय? जिथं एकांत आहे तिथं अनाकुलता असू शकते, पण जिथं समागम आहे संयोग आहे संयोगी भाव आहे तिथं आकुलताच असणार, अनाकुलता नाहीच। अतः सर्वथा सिद्ध भगवान सर्वथा अकेले है, अतः सर्वथा अनाकुल है और सर्वथा सुखी है। हम अकेले नहीं हैं, मान्यता में संयोग है, इसलिए रोग शोक और अपमान आदि का प्रसंग आता विडंबनाएं आती है। काय कळलं? जिथं संयोग आहे तिथं संयोगी भाव आहेत आणि संयोगी भाव आहेत तर आकुलता आहे। म्हणून काल काय काय घेतले होते आकुलतेचे कारण आपण ऐकलंय? आकुलतेचे कारण काय काय घेतले होते? अज्ञान आहे तिथं आकुलता आहे। दुसरं सांगितलं होतं जिथं कर्ता कर्म बुद्धी आहे तिथं आकुलता आहे। अजून काय सांगितलं होतं सांगा? काव्या? पर्यायाकडे दृष्टी। हां, पर्यायाकडे जिथं दृष्टी आहे तिथं आकुलता आहे। अजून स्वस्वामी संबंध जिथं मानतोय परामध्ये तिथं आकुलता आहे। म्हणजे परद्रव्य ॲक्च्युली त्याचा स्वामी परद्रव्यच आहे, पण त्याला माझं मानतो, मी त्याचा स्वामी मानतो, तर तोपर्यंत तिथं निमाने आकुलताच राहणार। आज सांगतायत काय?
जितका एकांत आहे तितकी अनाकुलता आहे. एकांत बहिरंगामध्ये फक्त तुम्ही काय म्हणायचं संयोगाकडनं बघू नका, तर ज्ञानामध्ये म्हणायचं आहे. जितकी ज्ञानामध्ये एकांतता असेल, काय म्हणायचं एकांत म्हणजे नाही, एकांत म्हणजे संयोगरहितता. काय म्हणायचं गर्दी नाही, कोणामध्ये संयोगामध्ये नाही. जेवढा एकांत असेल तेवढं अनाकुलता असणार. म्हणजे परत शेवटी ती दृष्टी आहे बरं का. कारण संयोग असेल तरी कोणी अनाकुल राहू शकतं आणि एकांत असेल तरी कोणी आकुलित राहू शकतं. का हो? संयोग नसतील तरी सुद्धा कोणाची आकुलता संपत नाही. म्हणजे संयोगात असताना विचार करणार की हे कोण नको आपल्याजवळ. का? कारण त्रास होतो, काहीतरी त्यांच्याविषयी कशाय होतात किंवा मतभेद होतात, म्हणून ते संयोग नको असं वाटतं. आणि ते संयोग दूर झाल्यावर मग तर निराकुल होता का हो? म्हणजे तिथे सुद्धा आकुलता संपत नाही, कारण संयोगी भाव असतात. म्हणजे एका गोष्टीला दूर करून दुसरी गोष्ट हवी हे परिणाम असतात. किंवा जसं म्हणलं की आमचं घर म्हणजे वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये पूर्वी एकत्र कुटुंब होतं. सगळे किती 25-30 जण असायचे एकत्र. त्यामुळं काय कोणाचं काय कोणाला कशाचं भय नव्हतं. सगळे एकत्र असल्यामुळं काय सपोर्ट होतं एकमेकांना. हळूहळू एक एक फॅमिली दूर झाल्यावर ते काय म्हणायचं घर तर तेवढंच राहिलंय, पण माणसं कमी झाल्यावर रिकामं व्हायला लागलं ना. तर आता तिथं येऊन आमचे जे मोठे मोठे समजा आत्या काका वगैरे असे कोण मोठे खूप कझिन बहिणी वगैरे, तर त्यांना येऊन आता एकटं राहायचं म्हणजे होत नाही, भीती वाटते म्हणतात. का बरं? ना घर खाते का काय? तेच घर होतं ज्याच्यामध्ये राहिले होते, त्यातच मोठे झाले होते. पण आता तिथे एकटं राहायचं म्हणजे नको वाटतंय म्हणतात. खायला उठतंय घर म्हणतात किंवा काय भीती वाटते म्हणतात. म्हणजे एखाद्याला एकांत सुद्धा आकुलता उत्पन्न करणारं असतं. ह्याच्यासाठी सांगायचं होतं मला. म्हणजे सिद्ध भगवान तर अनंत काळापर्यंत एकांतामध्ये आहेत. आणि मग कशी एकांताची साधना करणार हो, जर घरामध्येच आपल्याला भय वाटतंय तर? म्हणजे मोक्ष मार्गाला लागायचं तर एक तर सांगितला हा मार्ग एकट्याचा आहे. काय कुठं आहे वैबेन? राहिले हा असं करताय काय म्हणले? मोक्ष मार्ग हा एकट्याचा मार्ग आहे. 2-3 किंवा संयोगी जण आम्ही सगळेजण मिळून असलं काय नाही आहे. मार्गच नाही राहिला तो. एकट्यालाच जावं लागणार. त्यामुळं म्हणून आत्ता प्रॅक्टिस करा ना. घरामध्ये आहे तर सगळ्यांच्या बरोबर राहतो हे वाटतंय, पण मान्यता बदला की आपल्याला एकटंच राहायचंय. जरी सगळ्यांमध्ये आहे तरी सुद्धा एकत्वामध्ये राहा तर एकटेच आहात. जसं भरत चक्रवर्ती सगळ्यांमध्ये असताना सुद्धा कोणाच्यामध्ये पण नव्हता. अनेक सगळे जे तद्भव मोक्षगामी शलाका पुरुष किंवा अनेक आपण पुण्यपुरुष पाहतो, त्यांचं पण सगळं चरित्रामध्ये तेच सांगितलं. रामाजवळ नव्हते का हो कोण? लक्ष्मण सीता सगळे होते, तरी सुद्धा राम आपल्या एकत्वाची साधना तो निरंतर करत होता. आणि मग सांगितलं म्हणून शेवटी जेव्हा मुनिदीक्षा घेतली त्यावेळेस सीता आली जवळ तरी सुद्धा आपला एकत्वातून ते बाहेर आले नाहीत. म्हणून असं म्हणायचं आहे की जिथं एकांत आहे, एकांत म्हणजे एकत्व एकटेपणा असं म्हणा, अकेलेपण. जिथं एकटेपणा आहे तिथं कदाचित अनाकुलता असू शकते. कदाचित तुम्ही त्या सगळ्या विचारांपासून दूर झालात तर अनाकुल साधना करू शकाल. म्हणून सांगितलं अनाकुलता के लिए अकेले का वातावरण अच्छा है. जो जितना अकेला है वह उतना ही सुखी है. सगळे एक एक सेंटेन्स काय म्हणायचं सिद्धांत सांगतात. जो जितना अनाकुल है वह उतना सुखी है. काय सांगितलं लिहा. जो जितना अनाकुल है वह उतना सुखी है. जो जितना अकेला है वह उतना अनाकुल है. जसं आपण ह्याच्यात पण सांगतो ना, तिसऱ्या ढालीचं पहिलं दोहा म्हणा येत आहे.
छडाला मध्ये तिसऱ्या ढालीतलं पहिलं दोहा काय हो? काय? पाठ घेता काका म्हणा. आत्म को सुख है सुख सो सुख आकुलता बिन कहिए आकुलता शिव माहिनता ते शिव मग लाग्यो चहिए. काय सांगितलं? आत्म को हित है सुख सो सुख म्हणजे काय हो? ट्रान्सलेट करा. नाही आत्म को हित है सुख सो सुख म्हणजे काय? म्हणजे काय हो? सांगा, कोण सांगताय? आत्म्याचं हित हेच खरं सुख आहे. म्हणजे काय? आत्म्याचं हित म्हणजे कल्याण म्हणा, हित म्हणा. आत्म को हित है सुख सो सुख आकुलता बिन कहिए. ते सुख आकुलतेने रहित आहे. जे आत्म्याचं हित आहे म्हणजेच आत्म्याचं हित कशामध्ये हो? स्वभावाला जाणण्यामध्ये, स्वभाव रूपाने परिणमन करण्यामध्ये आत्म्याचं हित आहे. म्हणजे सम्यक दर्शन म्हणा किंवा शुद्धोपयोग म्हणा, ह्याच्यामध्ये आत्म्याचं सुख आहे. कारण सुख स्वभावाला पकडतोय ना त्या पर्यायात आपण. त्यामुळं आत्म्याचं हित हेच खरं सुख आहे. ते सुख आकुलतेने रहित आहे. आकुलता शिवमाहीनता ते, आणि तोच मोक्ष मार्ग आहे. त्या मोक्ष मार्गामध्ये आकुलता नाहीच. आकुलता शिवमाहीनता ते शिवमग लाग्यो चाहिए. म्हणून सांगितलं की काय? शिवमग म्हणजे मोक्ष मार्गाला लागलं पाहिजे. म्हणजे आपण काय करतोय? आपण सगळ्यांना जोडून जोडून धर्म करायला जातोय. बरोबर? काय म्हणले? आम्ही एकटे कसं जायचं? यात्रेला कसं जायचं? एकटे नाही जायचं, सगळ्याला धरून जायचं. किती यात्रा करता सांगा तिथं? ठीक आहे, धरून गेलात सगळ्यांना. तिथे जाऊन किती निर्विकल्पता असती हो. जितका परिग्रह वाढणार तितका आकुलता वाढणार आहे. जितका संयोग वाढणार तितकं त्या सगळ्यांचे विचार, कोण खाल्लं का, कोण झोपलं का, कोण घेतलं का, आणि काय कुठं राहिलं का, सगळे विचार किती राहणार हो. म्हणून सांगतायत जावा. कुठे यात्रेला जाताना एकांतामध्ये साधना करण्यासाठी जावा. 4 दिवस एके ठिकाणी राहावा आणि निर्विकल्प थोडं ध्यान करायचा प्रयत्न करा, जे आपण घरात संयोगात करू शकत नाहीये. तिथे जाऊन पण आपण संयोगाचेच विचार केल्यावर आकुलता कुठं संपणार? म्हणून सांगतायत की एकत्वामध्ये राहा तर अनाकुलता आहे. सिद्ध भगवान सर्वथा केले है, अतः सर्वथा अनाकुल है और सर्वथा सुखी है. आपल्या मान्यतेमध्ये संयोग आहे म्हणून आपण अनाकुल जगू शकत नाही. रतन टाटा होते ना, त्यांच्या अंतिम उपदेशामध्ये काय म्हणायचं, अंतिम आदेश काय म्हणायचं शब्द, जेव्हा त्यांनी हॉस्पिटलच्या बेडवर लास्ट मुमेंट्समध्ये होते ना, तर त्या दरम्यान त्यांनी पण एक स्पीच दिली, जसं लता मंगेशकरनी दिली होती. आठवत नाही? असं ते काय म्हणायचं, मीडिया तर सगळीकडे बिचारे टार्गेटच असते त्यांचं, की सगळे त्यांचे शब्द म्हणजे त्यावेळेस एकदम सगळ्यात जास्त पॉप्युलॅरिटीला त्यांना कारण. तर त्यांच्या अंतिम शब्दामध्ये थोडंसं एक लेख आला होता त्यातलं वाचलेलं. त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला ॲक्च्युली ते मार्गदर्शन आहे सगळ्यांनाच, ज्यांनी संसारामध्ये अडकले, त्या परिग्रहातून आपल्याला सुखी मानतायत, सगळ्या ज्याच्या मान्यता आहेत ना आपल्या, त्या सगळ्या त्याच्यासाठी म्हणून त्यांनी दिलेला हा उपदेश आहे किंवा त्यांचे ते शब्द आहेत बरं का. हॉस्पिटलच्या बेडवर जेव्हा ते शेवटचे श्वास घेत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की, शेवटचे इन द सेन्स समजून घ्या, लास्ट 1-2 दिवसातला असेल त्यांच्या, की आयुष्यभरामध्ये मी कामालाच प्रेफरन्स दिलंय किंवा मला कामातून आनंद आला, आणि ते काम मी का केलं, धन कमवण्यासाठी, आणि पैसाच हे एकमात्र माझ्या जीवनातलं सत्य होतं असं त्यांनी सांगितलं. पण आत्ता मला आज भावभासना होतीये की
मी काय काय चुका केल्या किंवा काय काय सत्य आहे हे मला आज कळतंय असं त्यांनी सांगितलं, जेव्हा त्यांनी शेवटच्या दिवसांमध्ये होते. जगामध्ये भरपूर त्यांचं नावलौकिक झालं होतं, प्रसिद्धी झाली होती, पण ती जगातील ओळख व पैसा मरणापूर्वी खोटा व निरुपयोगी झाला हे मला कळाले. किती पैसा आहे म्हणून तुमचं जीवन वाढणार आहे हो? किती तुमची पॉप्युलॅरिटी आहे म्हणून कोण तुम्हाला वाचवायला येणार आहे? म्हणून सांगितलं त्यांनी की जगातील ओळख आणि पैसा हे मरणापूर्वी मला समजले की खोटे आणि निरुपयोगी आहेत. या पैशाने आपण काय नाही करू शकत, सगळं केलं मी आयुष्यभर ते सांगितलं त्यांनी. की कार चालवायचं होतं तर कार चालवणाऱ्याला भाड्याने घेतलं, काही काम करायचं होतं तर त्या कामासाठी भाड्याने माणसं ठेवली. पण आज जेव्हा मी या कंडिशनमध्ये आहे तर एखाद्याला दुखावण्यासाठी किंवा मरवण्यासाठी मला कोणी भाड्याने मिळेना. काय म्हणले? माझ्या बदली माझं हे काम कर, मी मरणार आहे तर तू मर. किती जण जाणार हो? किती पैसा दिल्यावर भाड्याने जाणार लोक? म्हणून सांगतायत की मला मरवण्यासाठी कोणीही मिळालं नाही. किती पैसा असून काय उपयोग झाला? तो पैसा त्या माणसाला घेऊ शकत नाही. हरवलेल्या अनेक वस्तू परत मिळू शकतात, पण एक गोष्ट जगामध्ये मिळत नाही. कुठली हो? कुठली हो? आयुष्य, जीवन. म्हणून सांगतायत की सगळं जगामध्ये मिळेल पण जीवन परत मिळणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं, जाऊन त्या पोलीस कंप्लेंट करा, कुठं जाऊन शोधा, काय त्या वेगवेगळ्या प्रकाराने शोधण्याचं मिळवण्याचा प्रयत्न करा, मिळतील पण एकदा गेलेले क्षण परत येत नाहीत. यू हॅव टू फेस दॅट डे वेन युअर हार्ट स्टॉप्स. म्हणजे ज्या दिवशी तुमचा हृदय बंद पडणार आहे त्या दिवशी तुम्हाला त्या दिवसाला, त्या क्षणाला तुम्हाला सामोरं जायचंय. तिथे तुम्हाला फेस करायचंय. तर त्याची शक्ती आत्ता आहे का तुमच्यामध्ये? प्रत्येकाला हे दिवस येणार आहे आयुष्यामध्ये, शेवटचा क्षण येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आज काय तयारी केली हो? म्हणून त्यांनी केलेली तयारी सांगतायत. का होते एकटे होते आयुष्यभर? कोण नव्हतं त्यांच्याजवळ. म्हणजे त्यांनी लग्न केलं नाही, ते एकटे होते. ते कोणतरी जो त्यांचा सांभाळणारा होता त्याला त्यांनी नातू मानलं होतं का काय मुलगा मानलं होतं काहीतरी असं म्हणून ऐकून आहे मी. म्हणजे बाकीचे सगळे असतील की काय म्हणायचं, भाऊ बहीण वगैरे त्यांचं सगळं परिवार हे सगळे असतील, पण ते आयुष्यभर एकटे होते. म्हणून जेव्हा ते एकटे होते ना तर ते काय म्हणायचं थोडंसं शांत असणार आहे ना, त्यावेळेस त्यांनी हा विचार करू शकले. म्हणून एकत्व ज्याच्या जवळ आहे ना, एकटं बहिरंगातून पण एकटं आणि समजून घ्या ज्ञानातून पण जो एकटा आहे तर तो परीक्षा करतो स्वतःची. पण जो संयोगात अडकणार तो मरताना सुद्धा ह्याला बोलो त्याला भेटायचंय, त्याला काय सांगायचंय हेच विचार राहणार. हा आलाच नाही किंवा भेटलाच नाही. म्हणून सांगतात त्यांना असं काही विकल्पच नव्हते, कारण ते आयुष्यभर एकटे होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही घड्याळ घेतले. किती हो? कोणी घेतलं 500चं, कोणी घेतलं 5 लाखाचं. म्हणले डिफरन्स काय हो? ब्रँड का? का तुमचं स्टेटस किंवा काय म्हणायचं, काय डिफरन्स काय? म्हणले दोन्ही घड्याळामध्ये टाईम सेमच आहे. भले ते 500चं असू दे किंवा 5 लाखाचं असू देत, त्याच्यामध्ये वेळ तर ते समानच दाखवते. कार घेतली समजा तुम्ही, समजा एखादी 1 लाखाची कार असेल, नाहीतर 10 लाखाची 50 लाखाची कार असेल. काय डिफरन्स आहे हो? काहीच नाही. असं कसं? तर सांगितलं त्यांनी की त्याच्यानी अंतर तर तुम्ही समानच काटणार आहे. एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणार आणि त्यावेळेस ती कार वापरणार, तर दोन्ही कार तुम्हाला डेस्टिनेशनला पोहोचवणारच आहेत, त्याच्यामध्ये पण काही डिफरन्स नाही. तिसरं सांगितलं तुम्ही घर घेताल.
किती हो? किती फूट आहे घर? किती फूट आहे घर तुमचं? होय, हां. त्यांनी सांगितलं घर समजा 300 स्क्वेअर फूटचं असू दे नाहीतर 3000 स्क्वेअर फूटचं असू दे, काय डिफरन्स हो? दोन्हीमध्ये काय फरक? 4 भिंती आणि छत आहे हे सेम आहे. तुम्हाला जे काही निवारा लागणार आहे ते त्याच्यामध्ये सेम आहे. आणि जर तुम्ही एकटे असाल तर दोन्ही घरामध्ये एकत्व सुद्धा किंवा एकटेपणा सुद्धा समानच आहे. म्हणून जितकं मोठं घर तितकं एकटे असाल तर तेवढं मोठं घर भयाचं स्थान बनतं. म्हणून सांगितलं उलट छोटं घर आहे ना, कमी परिग्रह राहणार, कमी विकल्प राहणार, जास्त साधना करू शकणार, हा विचार नाही करत आपण. मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्या दोन्ही घरामध्ये सुद्धा सगळी समानताच आहे बहिरंग दृष्टीतून. आणि त्यामध्ये तुमचा जर अकेलेपन होगा तो वो भी समान ही होगा. समजा प्लेनमधून तुम्ही विहार करताय, काय प्रवास करताय आणि त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास काय म्हणायचं तिकीट असेल किंवा इकॉनॉमिक काय म्हणतात असलं ते तिकीट असेल, काय डिफरन्स हो? जायचं ते तिथंच नेणार आहे, फक्त पुढच्या सीटवर बसायचं आहे मागच्या सीटवर बसायचं, काय डिफरन्स झालं? तर त्यांनी सांगितलं जर ते विमान खाली पडलं तर फर्स्ट क्लासवाला वाचतो का? आणि बाकीचे सगळे? तसंच तुमच्या रेल्वेमधून जात असताना जनरल बोगी असते आणि काय म्हणायचं 3 टायर, काय म्हणायचं 3 टायर 2 टायर AC वगैरे काय म्हणायचं फर्स्ट क्लास तसलं, काय डिफरन्स हो दोन्हीमध्ये? एकाच रुळावरून जाणार आहे, एकाच गावाला जाणार आहे, एकाच टाईमला जाणार आहे, पण म्हणजे सांगतायत की तुम्ही सगळे फॅसिलिटीज घ्या स्वतःला, पण त्याच्यामध्ये भिन्नता जाण्याचं विसरून जातोय आणि एकत्व करून त्या संयोगामध्ये अडकतोय, त्याच्यानी स्वतःला महान मानतोय. ही चूक आहे. जीवनाला समजून घेण्यासाठी 3 काय म्हणले, जीवनाला तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल प्रगतीताई तर 3 ठिकाणी भेट द्या म्हणून सांगितली. काय? जर जीवनाला तुम्हाला समजून घ्यायचं असेल काय जीवन आहे तर त्यासाठी 3 प्लेसेसना भेट द्या म्हणून सांगितली. कुठले 3 प्लेसेस? पहिलं सांगितलं हॉस्पिटल. का भेट द्यायची हो हॉस्पिटलला? तर सांगितले त्यांनी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तुम्हाला कळतं हेल्थला काय इम्पॉर्टन्स आहे, हेल्थचं आरोग्याचं मोल काय आहे हे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळतं. कारण तो त्या बेडवर पडलेला फक्त एकच मागतोय, काय, मला आरोग्य पाहिजे, मला स्वस्थता पाहिजे, बास. दुसरं त्यावेळेस त्यासमोर काहीच नाही आहे. तुला 10 लाख रुपयाची लॉटरी पाहिजे, एवढे मोठी जॉब पाहिजे, एवढं मोठं घर पाहिजे, काही नाही आहे. त्या ठिकाणी त्याचं ध्येय असतं काय, मला निरोगी बनायचं आहे, मला इथून बाहेर पडायचं आहे. म्हणजे तिथं त्याला तो हेल्थ कॉन्शियस झाला. म्हणून सांगतायत की हॉस्पिटलमध्ये भेट द्या तर हेल्थ काय हे कळेल आणि त्याचं इम्पॉर्टन्स समजेल. दुसरं सांगितले जेलमध्ये का जायचं? म्हणजे भेट द्यायला जावा, आज जाऊ नका. का जायचं जेलमध्ये? का जायचं? तिथे गेल्यावर कशाचं महत्त्व कळतं? स्वतंत्रता. म्हणजे जो जेलमध्ये गेला त्याला समजतं स्वतंत्रता म्हणजे काय आहे, त्याचं मोल त्याला तिथे येतं. म्हणून सांगतायत की एकदा जाऊन जेलमध्ये आपल्याला आत्ता आपण इथं फ्रीडम आहे तर त्याचं इम्पॉर्टन्स नाही आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही उलट धर्ममार्गाला लागा, निराकुलतेला लागा, पण आपण कोणाच्या तर अधीन व्हायलाच जातोय. कोण माझं रक्षण करणार, कोण माझ्यासोबत राहणार, पती पत्नीच्या, मुलांच्या, हे सगळ्यांच्या तुम्ही अधीन व्हायला जाताय. ते मुलं सांगतायत उलट की तुम्ही तुमचं कल्याण करा, पण आपण त्यांनाच धरून राहतोय. म्हणून सांगतायत की एकदा जेलमध्ये जावा आणि समजून घ्या की फ्रीडमचं किती महत्त्व आहे. त्यांना आपण त्या जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांना सगळं देऊ करा, पण ते एकच गोष्ट मागणार,
आम्हाला इथून सोडा. का हो, सगळं खायला प्यायला मिळत होतं बरं का तिथं. काय म्हणतात ते, अनेक जण हा विचार करून जेलमध्ये जातात की बाहेर काय आमदनी नाही आहे, खायला प्यायला मिळेना, म्हणल्यावर तिथं जाऊन फुकट मिळतं ना का नाही. म्हणजे करायला लावतात की कामं तिथं, पण इथं बाहेर काम मिळेना म्हणून तिथं जाऊन खायचं, या विचाराचे पण लोक असतात बरं का. तर परतंत्रता ही कोणालाही आवडत नाही, म्हणून सांगतायत की एकदा जेलमध्ये जावा तर फ्रीडमचं मोल काय हे कळेल. आणि तिसरं सांगितलं काय, स्मशानभूमीत जावा. का, स्मशानात गेल्यावर कशाचं महत्त्व कळतं, जीवनाचं महत्त्व कळतं. कारण जीवन प्रत्येक समय गळत चाललाय. आणि मग तिथं गेल्यावर समजतं की त्या समोरच्या जळणाऱ्या त्या प्रेताचं सगळा टाईम संपलाय आणि आपला पण एक समय निघून चाललाय, आपण पण त्या चितेवर बसणार आहे जाऊन. मग तिथं कळणार की आपल्याला काय मोल आहे जीवनाचं. म्हणून सांगतायत की थोडंसं आत्ता आहे आपल्याजवळ सगळी अनुकूलता, तर आपण त्याचा फायदा करून घेत नाही आहे, त्याच्यामध्ये आपण स्वतःकडं उपयोग देत नाही आहे, स्वतःला इम्पॉर्टन्स देत नाही आहे, त्याच्यामुळं सगळं आकुलता आहे. म्हणून सांगतायत की सगळ्या गोष्टींचा वापर तुम्ही निराकुलतेसाठी करा, तर त्या गोष्टीसुद्धा आपल्याला फायदेशीर ठरणार. अन्यथा त्याच गोष्टी सांगितलं ना, देवशास्त्र गुरु असतील तरी सुद्धा ते तुम्हाला स्वतःहून मोक्षाला नेणारे नाहीत, ते सुद्धा तुमच्यासाठी बाधक ठरतील जर तुम्ही अनाकुल होण्याचा प्रयत्न करणार नाही तर. त्याच्या निमित्तात सुद्धा आकुलता होईल. म्हणून एक आलं होतं ना कोट, जिनवाणी किस लिए है, जिनवाणी जी आहे ती तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आहे, तुम्हाला सुख काय हे दाखवण्यासाठी आहे. जे सुखी झालेत त्यांची सगळी कथा सांगणारी ही जिनवाणी आहे. वो जिनवाणी किस लिए है, मंदिर सजाने के लिए, जीवन सजाने के लिए, या सजे हुए जीव को जानने के लिए. कितना अच्छा बताया, क्या क्या बताओ. यह जिनवाणी किस लिए है, मंदिर को सजाने के लिए, जीवन को सजाने के लिए, या सजे हुए जीव को जानने के लिए. जे काय जिनवाणी सांगते आपल्याला ते सगळं जीवाचं वर्णन सांगतेय, जो स्वयं सजलेला आहे, सुंदर आहे. त्या जीवाला सजवायचं नाही आहे, किंवा तुमच्या मंदिराला सजवायचं नाही आहे, किंवा त्या शास्त्राला काहीतरी बाहेरून कवरिंग करून वगैरे सजवायचं नाही आहे. सगळं करा, आम्हाला मान्य आहे, पण त्याच्या पुढं जाऊन त्याचा उपयोग आपल्याला आपल्या निर्विकल्पतेसाठी, अनाकुलतेसाठी केला तर योग्य आहे ते. अन्यथा ती जिनवाणी पण तुमच्यासाठी एक बाधक कारणच ठरणार. म्हणजे ज्याचा वापर तुम्ही त्यातलं आतलं काय गाभा समजून घेण्यासाठी नाही करणार, फक्त ते एक परिग्रह म्हणून जवळ ठेवणार, तर ते सुद्धा तुम्हाला बाधकच ठरणार. म्हणून त्या जिनवाणीमध्ये काय सांगितलं, दुख के प्रसंग में दुखी न होना ही धर्म का फल है, आकुलता के प्रसंग में आकुलित न होना ही धर्म का फल है, कर्मों के उदय में उनरूप परिणमन न करना ही धर्म का फल है. काय म्हणले सांगा. आकुलता के उदय में आकुलित न होना ही धर्म का फल है. मी धर्म करतोय त्याचं फळ काय आहे, म्हणजे मला एक शक्ती मिळणार आहे ना माझ्या धर्मामुळं. म्हणजे धर्म म्हणजे जाणणे रूप राहण्यामुळं जी शक्ती मला प्राप्त होणार आहे, त्याच्यात आकुलतेला नष्ट करण्याचं बळ येतं. म्हणून म्हटलं आकुलता के प्रसंग में आकुलित न होना ही धर्म का फल है. म्हणा, प्रसंग में आकुलित न होना. आता दुःख म्हणून सांगा. दुख के प्रसंग में दुखी, बरोबर.
हे सांगतायत. म्हणजे दुःखी न होणं कोणाला शक्ती येते ते? कुठलाही प्रसंग असू दे, दुःखी न होणारा जीव कोण असतो? बाहेरून न दाखवणं नव्हे बरं का, अंतरंगातूनच दुःख न वाटणं हे कोणाचं कशाचं फळ आहे? धर्माचं फळ आहे. म्हणून सांगतायत की धर्म काय हे समजून घ्या ना, त्याच्याशिवाय बाहेर पडू शकणार नाही या दुःखातून. अजून एक आकुलतेचं कारण सांगितलं होतं, इच्छा. जिथं इच्छा आहे तिथं आकुलता आहे. आणि एक छान वाक्य काय सांगितलं की इच्छा म्हणजे आत्महत्या आहे. का हो? जरासं चिंतन केलं त्याच्यावर मी. इच्छा म्हणजे आत्मघात आहे, आत्महत्या आहे. असं का म्हणलं? नाही, इच्छाच उत्पन्न होणं, पूर्ती होणं वेगळं. अजून त्या चिंतनात त्याची चिंता नाही, काय सांगायचंय, इच्छा हीच आत्महत्या आहे. का म्हणलो असं? लॉजिक आहे मागं त्याच्या. बोला काव्या, इच्छा ही आत्महत्या का? सुमोद भैया बोला. हां बोला. कारण आपण त्याच्यातून ती इच्छा पूर्ण होईपर्यंत आपण त्यामध्येच गुंतून राहतो आणि आपल्या स्वकडे लक्ष दिलं जात नाही. आत्महत्या का आहे? इच्छा जी उत्पन्न झाली ती पराला लक्ष करून झाली, पराला मिळवण्यासाठी झाली. तिथं माझं स्वरूप काय हेच विसरून गेलो ना मी, म्हणून ती आत्महत्या आहे. त्या पर्यायामध्ये आत्मा काय आहे हे विसरला. जसं मला काय पाहिजे, हे ड्रेस पाहिजे किंवा इथं मला जायचंय फिरायला, ही इच्छा जी उत्पन्न झाली ना, ती इच्छा तुम्हाला त्या समयामध्ये आत्मा काय हे दाखवते का? कुठल्याही गोष्टीची तुम्ही इच्छा करणार त्यावेळेस आत्मा विसरलेला असतो, आत्म्याची परिपूर्णता विसरलेली असते, आत्म्याचं सुख विसरलेलं असतं आणि बहिरंगामध्ये त्या गोष्टीतून सुख मागतोय. म्हणजेच तिथं काय झालं, इच्छा ही आकुलता उत्पन्न करणारी आहे, इच्छा ही दुःखाचं कारण आहे आणि इच्छा म्हणजेच आत्महत्या आहे असं सांगितलं. अपूर्णता का इच्छा यानी आत्महत्या है, इच्छा यानी अपूर्णता का एहसास है, इच्छा यानी सुख सागर का या परिपूर्ण स्वभाव का तिरस्कार है. किती चांगले वाक्य दिलेत. काय म्हणले? परत एकदा. जहाँ इच्छा है वहाँ आकुलता है, इच्छा यानी आत्महत्या है, इच्छा यानी अपूर्णता का एहसास है. क्यों? कारण इच्छा जिथं उत्पन्न झाली आहे तिथं समजून घ्या ना, बहिरंगातून काहीतरी मागणी येते आपली, म्हणजे मी पूर्ण आहे हे विसरून गेलोय, त्यामुळं अपूर्णतेचा भावभासन चालू आहे आणि म्हणून बहिरंगामध्ये इच्छा करतो. तिसरं सांगितलं, इच्छा याने सुख सागर का या परिपूर्ण स्वभाव का तिरस्कार है. इच्छा म्हणजे मी सुखाने पूर्ण आहे हे विसरून जाणं, मी अनाकुल आहे हे विसरून जाणं, ह्याला म्हणलं इच्छा. आणि तोच सांगितलं, तिची तर इच्छा आहे तिथं स्वभावाचा तिरस्कार आहे. काय म्हणले काकी? तिरस्कार आहे का? परातून सुख मागितलं, इच्छा केली ना जी, तर ती परातून सुख मागण्याचा भाव आहे. म्हणून तिथं मी त्या गोष्टीने पूर्ण आहे, त्याची मला आवश्यकता नाही हे विसरून गेलो, म्हणून सांगितलं तिथं इच्छा ही दुःख देणारी आहे. मग त्याने एक दृष्टांत सांगितलंय. एक चिडीमार होता. चिडीमार म्हणजे पारधी म्हणा. तर तो पारधी जंगलात गेला आणि जंगलामध्ये त्याला चिमणी पकडायची होती, चिमण्या. आणि तो काय करतो की जाळं पसरवतो, तिथे जातो आणि कुठं आहे बघून. तर ते जाळ्यामध्ये चिमण्या यावेत म्हणून त्यांनी काय केलं, दाणे टाकले आणि वाट बघत बसला.
जंगलामध्ये तो पारधी जंगलात गेला, जाळ पसरवलं, त्याच्यावर चावल के दाणे म्हणजे काय म्हणायचं धान्याचे दाणे टाकले आणि वाट बघत बसतोय की चिमण्या येतील आणि फसतील त्याच्यामध्ये. आणि खरोखर काय झालं, ते दाण्याच्या मोहाने चिडिया आई और उसमें फस गई. आता ते दृश्य पाहणारे 4 लोक होते. 4 लोकांनी 4 प्रकाराने ते प्रसंग पाहिला. पहिल्या माणसाने काय सांगितलं, वो चिड़ी मार कितना दुष्ट है, उसने चिड़ी को फसाया, चिड़ियों को फसाया. काय कळलं, कोण दुष्ट आहे, तो पारधी आहे, तो दुष्ट आहे, त्यांनी त्या चिमण्यांना पकडलं, काय म्हणायचं फसवलं. दुसरा म्हणाला पारधी का कुछ दोष नहीं है, उस चिड़ी मार का कुछ दोष नहीं है, उसने जो जाल बिछाया ना वह अच्छा नहीं है, इसलिए चिड़िया उसमें फंस गई. कोणाला दोष दिला, त्या जाळ्याला. तिसरा माणूस आला, तो म्हणाला काय, न चिड़ी मार का दोष है न उस जाल का दोष है, दोष तो उन चावल के दानों का है जिसको देखकर चिड़िया आई और उसमें फंस गई. चौथा आया, वो क्या बोला, दोष न चिड़ी मार का है, न जाल का है, न चावल के दानों का है, दोष किसका है, उन चावल के दाने को खाने की जो इच्छा उत्पन्न हुई चिड़िया को, उस इच्छा के कारण बंध है, वही इच्छा दुष्ट है, वही इच्छा बंध का कारण है, संसार का कारण है. म्हणजे काय सांगायचं, याच्यातून प्रसंग एकच आहे पण व्ह्यू वेगळे वेगळे झालेत. म्हणून असं सांगायचं, म्हणून की जी काय आपण इच्छा करतो बहिरंगामध्ये ती आत्म्याला लक्ष न केल्यामुळे उत्पन्न होते आणि ती इच्छा तुम्हाला नियमाने बाहेरच ठेवणार. म्हणून ज्याला आत्म्याला जाणायचे त्यांनी निरीहता जाणा, स्वतःचा स्वभाव परिपूर्ण आहे हे जाणा, तर तिथं आकुलता सुद्धा सहज नष्ट होणार, तर आपल्याला निराकुल सिद्ध सुख सुद्धा सहज भोगता येणार. म्हणून स्वतःला सिद्ध जाणा, निराकुल जाणा. ओम जाणा. हा मी आत्मा सर्व इच्छांच्या अतीत निरीह स्वरूप आहे, निरपेक्ष स्वरूप आहे. स्वतःच्या जीवाला जाणा. मला परद्रव्याचा मोह नाहीच. मी आत्मा कर्मांनी सुद्धा अस्पर्शी रहितच आहे. या जगात मला कोणत्याही गोष्टीची इच्छा नाहीच. मी तर निरपेक्ष स्वाधीन आहे. केवल ज्ञान स्वरूप आहे, अशरीरी सिद्धच आहे. सिद्ध स्वरूपोहम, संतुष्ट स्वरूपोहम, परिपूर्ण स्वरूपोहम. विसर्जन. नमो अरिहंता.